शंकर प्रभुर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोतु वाचालं पंगुं लङ्घयते गिरिः यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतो सुन्वन्त देवे तमै वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्त्यं सामगा ध्यानावसगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशातं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यासयोगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरे ब्रह्मा स्वरूपम नमो नारायण गिरे ब्रह्मा स्वरूपम नमो नारायण गिरी ब्रह्मा स्वरूपम विठाला 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 विठाला। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। श्रावण मास गोकुळ अष्टमी आज सकाळची सेवा हा उद्याला गोकुळ अष्टमी आहे पण आजपासून जे तर गोकुळ अष्टमीची तयारी आहे। आज उद्या गोकुळ अष्टमी आज आणि संध्याकाळची सेवा पण होईल। उद्या सकाळची सेवा होईल, उद्याला रात्री अष्टमीचं कीर्तन होईल। अशा पद्धतीने क्रम राहील। तर 12वा अध्याय श्लोक संख्या 12 भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश भक्तियोग आहे आणि भक्ताने भक्ती देवाची कशी करावी, कशा पद्धतीने देवाला आकळावं। ठाईची बैसोनी करा एक चित्त। एका ठिकाणी बसा, एक चित्त करा। देव म्हणतात तुझं मन मला दे, तुझी बुद्धी मला दे, तुझं चित्त मला दे। वित्त नाही बरं का, चित्त। पैसे नाही मागत देव, आपण देवाकडे पैसे मागतो। देवाकडे काय नाही का, मला देव मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला ते दे। आपली भली मोठी लिस्ट असते देवाकडं। एकदाच पंढरपूरला जातो पण त्याच्या पायावरती लिस्ट ठेवून येतो, एवढं दे मला। एकदाच मंदिरात जातो पण सगळे मागण्याच असतात। पण देव तुम्हाला काहीच मागत नाही, तुम्हाला फक्त तेच मागतो। मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या गोष्टी भगवंत मागतो तुम्हाला। दे मला ते, दे मला ते, दे मला ते तुझं।
पण आपण ते देत नाही. अनेक गोष्टी देवाला आपण दिल्या असतील, नैवेद्य दाखवला असेल, देवाला जे नाही ते वस्तू दिले असतील, पण ह्या गोष्टी आपण सोडल्या का? अहंकार सोडला का? आपण ह्या गोष्टी सोडायला तयार नाही आपल्यातला. चित्ताची एकाग्रता कधी केली का? सद्बुद्धी कधी ठेवली का? मन त्याच्या चरणावर लावलं का कधी? आणि याच्यानं सगळा खेळ आहे या गोष्टीवरती. मनाजी पाटील देहगावचे आहेत, विश्वास त्याचा धरू नका. घटकत हा म्हणाला आणि घटकत ती पुढं गेला का म्हणून जाऊ दे कसला देव, कशा झालं काय काय सगळं नाटकं आहेत. मग हे शरीर तुझं जे चालवतो, चाले शरीर कुणाचे असत ते, हे नाटक आहे का देवाचं, भगवंताचं? ठीक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता कशी झाली कुंभाराची गाढव. ठीक आहे. गाढवीचा जन्म मिळाला, आता कशी झाली? का गाढव झाली? ठीक आहे. माझ्या रामा विसरली, भगवंताला विसरला. हिला कशाची पुरणपोळी, ही सदा उकरडे गोळी. तिला काय आहे का पुरणपोळी? जो जन्म दिला होता त्या जन्मात काही केलंच नाही, जन्म वृथा घालवला. कधी परोपकार कोणावर केला नाही, कधी कोणाला चांगलं बोललं नाही. काय सगळी इमारत अशीच उभारली होती ना दोषावर, आणि स्वतःचं जीवन दुःखात घालवलं आयुष्य. सुख पाहता जवा पाडे. मग तुकाराम महाराज म्हणले का की सुख हे जवा एवढंच आहे, पण सुख जवा एवढं नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा हो, संसाराचं सुख एवढं एवढंच आहे. आता चहा प्याला का थोड्या वेळ घरी गेलं म्हणाला, हो चहा नाही झाला हो, जसं काही चहा मिळालंच नाही आपल्याला, म्हणजे झालं गेलं सुख. आता घेतलेलं तर गेलं, घरी गेल्यावर पुन्हा आहेत का, आहे का चहा? आहे की नाही? म्हणजे सुख किती आहे त्याचं तेवढं पुरतं आहे नाही. सगळ्या संसारातल्या सगळ्या गोष्टींचं सुख किती आहे? क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर सुख आहे की नाही? पण ते भगवंताच्या नामस्मरणाचं चिंतनाचं सुख कसं आहे? हो, तुकाराम महाराज म्हणतात, हे जवा एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे, पण सुख पर्वता एवढं आहे आणि दुःख यत्किंचित किंवा नाहीच. भगवंताच्या भक्तीमध्ये दुःखच नाही, सगळा सुखाचा डोंगर आहे. म्हणून भगवंताची भक्ती श्रेष्ठ मानलेली आहे या ठिकाणी. पहिला जो याच्या आधीचा जो 11वा श्लोक आहे, या 11व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला अथैत दप्य शक्तोस्ति कर्तुम मध्योगमश्रिता सर्व कर्म फलत्यागम तथा कुरु यतात्मवान. हे सगळं जर तू करण्यास असमर्थ असतील, मी जे सांगितलं ते, तर काय चित्ताचं संयमन कर, आहे का नाही? आणि चित्ताचं संयमन करून सर्व कर्मांच्या फलाचा त्यागा शांतीरनंतरम. जे कर्म केलं
कर्म करण्यापुरता तुझा अधिकार आहे. कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन महाकर्मफल येतो भूमा संगोस्त कर्मणीही. फल मागण्याचा अधिकार नाही. त्याच्यात जे फल मिळेल त्याच्या समाधान सुखमान. जो भगवंत देईल त्याचे समाधान मान. रडत बसू नको. पुन्हा पुढच्या कर्माची तयारी कर. म्हणून कर्म करण्यापुरतं तुझा अधिकार. याच्यात काय मला मिळणार, याच्यात काय नाही मिळणार एक पाहू. म्हणून चित्ताचं संयमन कर असं सांगितलं. आणि कर्माच्या फलाचा त्याग कर. आता हे 12व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, भगवंत काय म्हणतात ते सांगतात की श्रेयो ही ज्ञानाभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेषते ध्यानात कर्मफल त्यागम त्यागात शांतीरनंतरम. काय श्रेष्ठ आहे, कशापेक्षा काय श्रेष्ठ आहे, कशापेक्षा काय श्रेष्ठ आहे. आता वर जे सांगितलं आतापर्यंत आपण पाहिलंय महिनाभर, आहे की नाही. वर सांगितलेल्या अभ्यासाहून ज्ञान अधिक प्रशंसनीय आहे. मर्म न समजलेलं ज्ञान. तुला अजूनही मर्म त्याचं समजलंच नाही. समजा मर्म न समजलेल्या ज्ञानापेक्षा काय श्रेष्ठ आहे भगवंत सांगतात. तर जे ज्ञान आहे ते ज्ञान पैगा बरवी. ते ज्ञान जे आहे ते ज्ञान श्रेष्ठ आहे. आपल्याला ज्ञान जगामध्ये भरपूर मिळतं. जन्माला पासून ज्ञानच संग्रह करत आलेलो आपण. आईने ज्ञानाचे धडे आपल्याला दिलेले आहेत, ऐक नाही. घराच्या बाहेर निघाल्यावर जगातील काय गोष्टी आहेत या सगळ्याचं ज्ञान आपल्याला झालेलं आहे. आत्तापर्यंतचे अनुभव त्याच्याबरोबर आपण घेतलेले आहेत. पण ते ज्ञान कोणतं सांगितलंय, ऐक नाही, याला महत्व आहे. ते ज्ञान श्रेष्ठ ज्ञान कोणतं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर ते संतांच्या पायावर जा. नम्र हो संतांच्या पायावर. सद्गुरूकडून ते ज्ञान घे, ज्ञान प्राप्त करून घे. आणि ते ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर त्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ काय, श्रेयो ही ज्ञानाभ्यासात. अभ्यासात ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानात ध्यानम विशेष्यते. हो, ज्ञानापेक्षा ध्यान विशेष आहे, आहे की नाही. हे तर प्रसिद्ध आहे. पण ज्ञानाहूनही ज्ञानासह केलेलं ध्यान. मग इथपर्यंत आला, ज्ञानापर्यंत आला. पण पुढं ते ज्ञान अधिक ध्यान, ज्ञानासह ध्यान असं म्हटलेलं आहे. ते अधिक चांगलं आहे. आणि त्यात असल्या ध्यानाहूनही ज्ञान ध्यानायुक्त कर्मांच्या फलाचा त्याग चांगला आहे. ज्ञान ध्यान आणि त्याच्यापेक्षाही ध्यानाच्या कर्माचा फलाचा त्याग, कर्मफल त्याग, हो तो श्रेष्ठ आहे. कारण कर्मफलाचा त्याग केल्यानंतर लागलीच संसाराची काय होते, शांती होते. त्यागात शांती अनंतरम. त्याग जो ज्यावेळेस तुमचा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला शांती प्राप्त होईल, शांती लागेल. ठीक आहे.
म्हणून अभ्यासाहून गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विषयी जे माऊली म्हणतात. म्हणून पार्था अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण आहे. हो, कशापेक्षा काय कठीण आहे? आपल्याला असं लय सोपं आहे नाही. ज्ञान सोपं आहे नाही. ज्ञान सोपं नाही. अनेक ऋषीमुनी ते प्राप्त करून घेण्यासाठी रात्रंदिवस धडपडत आहेत. झालं प्राप्त? नाही प्राप्त झालं. ज्ञानी अभ्यासक त्यांनी प्रयत्न केले, ते प्राप्त होण्यासाठी काय त्याला नियम आहेत आणि ते त्या पद्धतीनेच गुरुकडून प्राप्त करून घ्यावं लागतं. गुरुगृहीला राहावं लागतं. मी कालच सांगितलंय की भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपनींच्या आश्रमात राहावं लागलं होतं. 12-12 वर्ष गुरुकुलामध्ये राहावं लागत होतं. प्रभू रामचंद्राला गुरुकडून ज्ञान घ्यावं लागलं. काय गुरुपरंपरा आहे आपली. गुरुविना ज्ञान कैसे कळे. गुरुशिवाय ज्ञान नाही मिळत. आणि गुरुकडून ज्ञान घ्यायचं म्हणजे काय? या गोष्टी त्याला भगवंताला अगोदर देऊन टाकावं लागतं. ठीक आहे. मन देऊन टाकावं लागतं, चित्त देऊन टाकावं लागतं, बुद्धी देऊन टाकावं लागते. हो, आणि शेवट अहंकार देऊन टाकावा लागतो. ताठरपणा आपल्यामध्ये ठेवता कामा नाही. तो थोडा जरी राहिला तरी ज्ञान मिळणार नाही. संपलं ज्ञान तुमचं, शून्य. अरे अरे ज्ञाना ध्यानाचे पावन, का म्हटलंय? ऐक नाही. ते ज्ञान आणि ध्यान एक एक पायरी. आणि ते ध्यानानंतर कर्मफलत्याग. कर्मफलत्याग तर सुटतच नाही हो. ते ऋषीमुनी तिकडे जाऊन बसलेले त्याग करून सगळा. ध्यानात बसलेले आहेत, ध्यान करतायत, त्याग केलेला आहे, तरी त्यांना प्राप्त झालं नाही. मग तुला प्राप्त होईल का? होईल ना. श्री गुरु सारखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजे याची कांता काय भीक मागे, मनाचे या योगे शुद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी ज्याला सांगवी जोती. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. गुरुकृपेनेच उद्धार तुमचा होईल. हा म्हणतो मग रामकृष्ण हरी म्हणतो सगळं होतं, गळ्यात माळ नाही. गुरु केला नाही, मग आपण नाही गुरु केला का? नाही केला. स्वतःचा शहाणा, स्वतःचा अहंकार, स्वतःची बुद्धी जी असेल तोच वकील झाला. आपण तो वकीलच आहे हो. लोक म्हणते त्याला हो वकीलच आहे हो तुम्ही तर. साऱ्याला चालली काय नाहीये. वकील होणं जितकं अवघड आहे तिथं उभं राहिल्यावर समजतं काय मांडतो काय नाही. हे इतका अवघड आहे, इतका अवघड आहे ते ज्ञान प्राप्त होतं. डॉक्टर होणं जितकं अवघड आहे हो, पेशंटचे नाडी लवरून तर सांगत तुम्हाला आजार असा आहे त्याचा बरा होतो. आहे का नाही? अवघड आहे. अधिकारी होणं अवघड आहे.
बाकीचं कोणी होईल, ठीक आहे. ते जितकं अवघड आहे अधिकारी होणं, ज्ञान आहे तसं ते ज्ञान पैगा बरोबर. हे जे ज्ञान आहे ते ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, तो ना अवघड आहे की नाही. त्याला गुरुच लागतो, गुरुशिवाय नाही मिळत. मग तिथे सांगितलं की ध्यान आहे ना, पुष्कळ ध्यान लागेल तुमचं, पण त्या घडल का. नको नको मला आता, तुम्हाला राहू दे, मला नको आता, आहे की नाही. पुष्कळ कामाला म्हणून नाही, मला नको आता, ते तुम्ही तुम्हाला पहिलं द्या मला. मग मी केलं नाही का, आला अहंकार, माझ्याशिवाय होऊ शकत नाही हो, आला अहंकार. करणे का न करणे, माऊली म्हणतो, आहे की नाही. करणे किंवा न करणे, पण मी केलं, हां त्याने नाही केलं, याने नाही केलं, असं नाही झालं, फल नाही झालं, अहंकार आणू नको ना. कारण की तो घातक आहे अध्यात्मामध्ये. हे भजन मार्गीचे मांग असं म्हणले, आणि तो आल्याशिवाय राहत तो येतो का. थोडीशी तरी शादी अशी फुगते, पिन लावून थोडीशी हवा कमी करा, होते कमी आपोआप, समजतं. मग नंतर कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, मग त्यावेळेस कळून येईल, त्यावेळेस मग म्हणाल अरे फुकटच गेला वाया, जन्म वायाला घातला नाही. म्हणून मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासोरी सांगू, त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. मग कर्माच्या फलाची, माऊली काय म्हणतात, मग कर्मफल त्यागू, कर्माच्या फलाची इच्छा सोडणे, आहे की नाही. द्राक्षाचा बाग लावला 50 एकर, आहे की नाही. मग खूप फळं आली, कर्म केलं ना, चांगलं कर्म केलं ना, बाग लावणं, फळं खूप आली द्राक्षाच्या बागाला. आता एवढे कोटी रुपये होतील आपले. आणि मग म्हटले तर आता फळच नाही घ्यायचं आपल्याला, मग गळून देता का तुम्ही, जाऊ दे पडू दे खाली, गळू दे, फळ नको आपल्याला, हां म्हणता का तुम्ही. नाही आता तर अहो एवढं खर्च झाला, एवढं झालं, घ्यायलाच पाहिजे ना. पण तिथं ते आहे, तिथं फल आहे. कर्म करण्यापुरता तुमचा अधिकार आहे, ठीक आहे. पण त्याचं फळ मागू नको. देवाने दिलंय ना ते घे, देवाने दिलं ना ते. आणि जर समजा वादळ वारं सुटलं असतं आणि सगळंच पीक गेलं असतं तर काय म्हणलं असतं, कृष्णार्पण म्हणलं असतं का. मग माणूस दूध सांडल्यावर म्हणतं, सांडलं बाबा दूध, काय आता कृष्णार्पण म्हणा, मग सांडल्यावर म्हणतो अजूगर नाही देवाला देणार, आहे की नाही. फळ चुकतं का घेण्याचं. म्हणून अगदीच भगवंताला अर्पण. जेवायला बसलं पाणी फिरवायचं आणि मग भगवंताला म्हणायचं हे तुला तुझं आहे, कृष्णार्पण म्हण ना. तू देव का घ्यायला येतो का. आणि कृष्णार्पण का म्हणायचं आहे, देवाला दिल्यानंतर त्याच्यातला अहंकार कमी होतो, संपतो आणि तो प्रसाद होतो. ज्यावेळेस तुम्ही पाणी फिरवलं, कृष्णार्पण म्हणून ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम,
ब्रह्मकर्म समाधीना यत क्रोशित नाशे जुहुषित यत तपस्या शिकवून ते जे तू काही मला अर्पण करशील ते त्याला प्राप्त होतं भगवंताला. अर्पण केलं देवाला, खूप डोंगरा एवढा आनंद होतो देवाला. देव काय म्हणत नाही आता हे जेवायचं तर तू मला माझ्या पुढे लुटून दिलं आणि तू काही खाल्लंच नाही. पण देवाला अर्पण करून खाय ना, मग तो प्रसाद झाला ना. लोकाला बी दे थोडा थोडा, ठीक आहे. तो काय होतो? प्रसाद होतो. मी केलं, माझा आहे, हा अहंकार तिथलं संपून जातो. हे भगवंत तूच दिलेलं आहे असं म्हण ना. काय बिघडलं का? जेवता जेवता आई भरवते मुलाला, त्या मुलाने जेवता जेवता समजा एक घास घेऊन जर आईच्या तोंडात घातला तर आईला किती आनंद होईल. हो हो हो, आई म्हणे काय प्रेम आहे माझ्यावरती मुलाचं बाबा, ठीक आहे. त्या आईला डोंगरा एवढा आनंद होतो. तसं हे भगवंताने दिलेलं आहे, त्याला दे ना, अर्पण कर ना. तो तेवढा तर त्याग कर. होतो का आपल्याच्याने? पंगत बसायचं उशीर रामकृष्ण हरी पुंडलिकावर ते म्हणायच्या आधी काही आता सुरू होतं सपाटा चालला खायला. तू का जेवाय खायलाच आलेलं आहे का नुसता जन्माला? मग हे पशु पक्षी तरी बरे, ते चारा धनच इकडून बसो हां करतो, मला दे मला दे. टाकायचं उशीर का ते एकमेकात शिंग एकमेकाला मारून खातात. त्याच्यात आपल्यात काय फरक आहे का नाही? मग जन्म दिला कशासाठी देवाने? त्याला चाकुरी आहे. ही चाकुरी नष्ट होत चालली काळाच्या ओघात. कलियुगात ही नष्ट पुढं पुढं फार वाईट होणार आहे. संस्कृती टिकते का नाही का नाही असं प्रकार झालेला आहे. आता संस्कृतीच राहिली नाही, शिक्षणच राहिलं नाही. ते जे शिक्षण देतात त्यालाही बी त्रास होतो. अशी परिस्थिती जगात निर्माण झालेली आहे. परदेशामध्ये शिक्षण चालू झालेलं आहे आता हिंदू संस्कृतीचं. आपल्या देशात मोबाईलमध्ये गेलं ते सगळं पोरांचं लक्ष. त्यावेळेस आम्हाला गीत पाठांतर लहानपणीच होतं. ओम प्रार्थायतपासून ओम प्रार्थायत प्रतिबुद्धाम भगवताम नारायणेन स्वयं व्यासेरी अजून म्हणून घ्या फटाफट फटाफट फटाफट. रामदेव बाबा आले होते, मला श्लोक म्हणायला सांगितले त्यांनी. मी एका मिनिटात 10 श्लोक म्हणून दाखवले. हो म्हणाले, हो काय ॲक्सिडेंट झालं होतं माझं आणि ते त्यांचे ते योगासनाने मला फरक पडला होता. मग त्यांनी सांगितलं. एवढ्या लोक देखत होतो, 23,000 लोक जमलेले होते सगळे. एवढ्या लोकांना स्टेजवर उभं केलं होतं. तुम्हाला जर आता स्मरणशक्ती गेलेली होती, आता प्राप्त झाली, मग तुम्ही भगवद्गीता पाठ करता. बोला श्लोक बोललो 10 श्लोक 2च म्हणा म्हटलं तर एकाच मिनिटात 10 श्लोक म्हणून दाखवले. चॅट झाले. ते म्हणे हमारे साथ चलो चलो. म्हणलं रामकृष्ण हरी, हरिहराची सेवा माझी आहे, मला ती सोडता येत नाही. ऐक नाही, ज्ञान आहे सगळं, पण भगवंतासाठी आणि याच्यासाठी सगळ्यासाठी हे ज्ञान वाटायचं. हो, जे सद्गुरूंनी दिले आपल्याला, जे नारायणगिरी बाबांनी दिलंय, जे बेलापूरकर महाराजांनी दिलंय, ते सद्गुरू आहेत ना आपले. तर त्यांनी जे दिले ते बी निष्काम सेवा करीत राहायची. त्याने कधी पैशाला हात लावला नाही बाबांनी, नारायणगिरी बाबांनी चुकूनही नाही लावला. हो, त्यागी होते ते. त्यांचे सांगू आपण चरित्र आपल्याला घ्यायचं आहे बाबांचं, पण खूप छान. त्यांचं देवाचाच अवतार, तो भगवंताचा अंतर्ज्ञानी होते. अनेक लोकांचे नुसतं हात फिरून आजार बरे केले होते बाबांनी. नुसतं हात फिरवला, नुसतं मध चाटायला दिला, आजार बरा. फार वेगळं होतं बाबांचं. आणि ज्याला ज्याला त्याने दिलं ना आशीर्वाद, ते कल्याणच झालं. काठीनं ज्याला हाणलं ना काठीनं, ते सुद्धा चांगले झाले, त्यांचे संसार चांगले झाले. बाबाचा असा गुण होता. सद्गुरू आहेत ते, हेच ज्ञान आहे. हे वाटायचं आहे सगळ्याला. हे काय
खारू घालायचं नाही. हे वाटल्याने डबल होतं. हे पैसे ठेवतो की नाही बँकेत, किती 10 वर्षांनी डबल होतं. पण हे इथं दिल्याबरोबर लगेच डबल होतं. आलं की नाही? हे ज्ञान. पण त्याच्यात आणि याच्यात इतका फरक आहे. त्याच्यात दुःख आहे. पैसा आला म्हणजे, धन आली, संपत्ती आली म्हणजे लोक डोळे फिरतात, लोक पाहतात, वेगळ्या दृष्टीने पाहतात. हे आलं म्हणजे लोक नम्र होतात. हो, हे ज्ञान वेगळं आहे. हे परमधन आहे. याच्यात भाऊ वाटा मागत नाही, पोरग वाटा मागत नाही. घे म्हणलं तर घेत नाही. नाही तर किती गर्दी झाली असती. ते गर्दी आहेत, फक्त गर्दी आहे का? जे घेत नाही कोणी. तिकडं बसा बरं, नोटा घेऊन 500-500च्या रोज दारात बसा तिथं. अहो किती रांगा लागतील इथं, रांगाच लागतील लगेच. द्या आम्हाला 500, द्या आम्हाला 500, द्या आम्हाला 500. पण हे 5 मिनिटं घ्या म्हणलं तरी काय घेतात. याला सुकृतच लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. सुकृत असल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि पुष्कळ इथं येऊन बसला आणि इथं ध्यान नसलं, ध्यान तिकडं आहे, तुमचं संपलं, काहीच उपयोग नाही. पण याच्यातही ध्यानच पाहिजे की नाही, आहे की नाही? काय चाललंय, काय नाही, कोणती ओवी झाली ती, काय झालं होतं, काय सांगितलं महाराजांनी आज, त्याग करा. ठीक आहे. श्रेयो ही ज्ञानाभ्यासात, ज्ञानात ध्यान विशेष, ध्यानात कर्मफल त्याग, कर्मफल त्याग करा. ठीक आहे. म्हणून कर्म करण्यापुरता तुझा अधिकार आहे, फल मागण्याचा अधिकार नाही. ते किती द्यायचं देवाला ते देव देतो. आणि कमी आलं तर रडत बसू नको. लय वादळ वारं सुटलं, नामकं झालं, गेलं पीक, आता काय करावं, कोण देणार आहे आपल्याला काय, रडत बसू नको. पुन्हा कर्म करण्याची प्रयत्न कर, भगवंत तुला देणारच आहे ते. पण अपेक्षा करू नको, फल मागू नको. मागण्याचा अधिकार नाही. दिलं तर घे. द्राक्षाचं उदाहरण मागे दिलं ना मी. तिथे काय गळून पडून द्यायचे का? नाही, काढायचे, द्यायचे. काय भाव येईल तर होईल. मग आता नाही दिला 60 आणि 70 रुपये व्यापाऱ्याने, 20 रुपये लोकांनी विकले. हातामध्ये 20 रुपये किलो नाही विकले. जाऊ दे, झाला तोटा तर झाला. मग आता करोड झाले असते, मग करतो काय? मग ते पडून देतो, फेकून देतो तो? नाही, घे. ते देवाने दिलंय ना, मागू नको, फक्त तो देतो बरोबर. हे तिथे सांगितलेलं आहे. म्हणून त्याच्यात शांती आहे, त्याच्यात समाधान आहे. हो, मागून नाही मिळालं तर मग अशांतीच आहे ना. ठीक आहे ना. मागितलं एवढं दे, तेवढं दे, दिलं नाही. आईला 10 रुपये मागितले आणि 2च रुपये हातात टेकवलं. ते पुन्हा किरकिर करत बसन, 2च दिले, अजून समाधान आहे का त्याच्यात? नाहीये. पण आईनं सांगितलेलं सगळं चोख केलं. याने मागितलेच नाही, तुला काय द्यायचे ते देऊ. आईने 10 दिले. हो हो हो, काय समाधान आहे की नाही? मग जे आई देईल ना, जो परमात्मा देईल ना, त्याच्यात समाधान मान. हा, मागण्याचा अधिकार नाही. त्याच्या हातात आहे सगळं. हे सगळं ते माऊली आपल्याला सांगताय, ते माऊली सांगतात. ते भगवंत अर्जुनाला सांगतात की समाधान मान आहे त्याच्यात. ज्ञानात ध्यानम विशेषते, मग कर्मफल त्यागू तो, ध्यानापासून चांगू, त्यागा हुनी भोगू शांती सुखाचा. म्हणून ध्यानापेक्षाही ते नाही का, फलाची इच्छा सोडणं ध्यानापेक्षाही उत्तम, चांगलं. त्यापेक्षा ब्रह्मस्वरूप प्राप्तीचे सुख विशेष आहे. आता हे ब्रह्मस्वरूप प्राप्तीचे सुख, याच्यावर फार बोलता येण्यासारखं आहे. ते आपल्याला बोलायचं ना, आपला वेळ थोडा आहे. पुढच्या वेळेस आपण घेऊ एखाद्या वेळेस. म्हणून
जी शांती आहे त्या शांतीला काय म्हटलेलं आहे? ब्रह्मस्वरूप प्राप्तीचं सुख. मग ते ब्रह्म स्वरूप प्राप्तीचं सुख माणसाला घेता आलं पाहिजे, आणि ते समाधानामध्ये आहे, शांतीमध्ये आहे. राहे समाधान चित्ताचिया. आपण एखाद्याला मग म्हणलं समाधानी माणूस येईल, पण समाधानी असणारच सुद्धा समाधान असेलच असं काही नाही. त्याला सततम कीर्तयंतो मा ये जना परिउपासते तेषाम नित्ययुक्तामी योगक्षेमं वहाम्यम. भगवंत त्याचं योगक्षेम सगळं वाहण्याचं काम. सतत कीर्तन करतो, सतत भजन करतो, नामस्मरण करतो, काम करतो, आपलं कर्म करतो. ठीक आहे, म्हणून कामात राम म्हणत राहा, आहे की नाही. भगवंताचं नामस्मरण करत राहा आणि काम करत राहा, आपलं काम चोख करा. तो देन बरोबर भरपूर देतो. ते ब्रह्मस्वरूप प्राप्तीचं सुख आपल्याला प्राप्त होईल. ऐशिया वाटा हिची पेणा सुबटा, शांतीचा मजी वटा ठाकीला देणे. एवढं स्पष्टीकरण करून थोडंसं माझ्या पद्धतीने मला सांगता येईल तेवढं मी सांगतो. एका शब्दाचा अर्थ वगैरे सगळ्या काही गोष्टी. आता तुम्हाला किती समजतं त्याच्यातलं हे काही मला तुम्हाला समजतं ना, पण सगळं हां ते महत्त्वाचं आहे. हे महावीरा ऐशिया वाटा हिची पेणा सुबटा. सुबटा म्हटले शांतीचा मजी वटा ठाकीला जेणे. हे अर्जुना, हे महावीरा, हे सुभटा, याप्रमाणे हे ब्रह्मस्वरूप प्राप्तीचे मार्ग असून याच टप्प्याने जो शांतीची प्राप्ती करून घेतो, मग अशाप्रमाणे जो शांतीची प्राप्ती करून घेतो मग तो झाला तो शांत रूपची. जो शांत रूप झालेला आहे, शांतीची ज्याने प्राप्ती करून घेतलेली आहे, अशा पद्धतीने ज्याचं मन स्थिरावलेलं आहे, ज्याचं चित्त भगवंताच्या पायावर जडलेलं आहे, ज्याच्यापासून अहंकार दूर गेलेला आहे, पुन्हा येत नाही, परत माघारी येत नाही. तिथं गेल्यावर भगवंताच्या चरणावर चित्त जडलं एकदम, नाही येणार पुन्हा. मग असा जो शांती स्वरूप झालेला आहे, मग असा पुरुष कोण आहे? तो भगवंताचा भक्त आहे. भक्ताचे प्रकार आहेत, पण खरा भक्त कोण आहे? भगवंताचा. ते भगवंत मग पुढं अर्जुनाला सांगतायत. पुढचे श्लोक जे आहेत 13व्या श्लोकापासून ज्ञानी भक्ताची लक्षणं जी आहेत, तो ज्ञानी भक्त म्हटले त्याला. मग त्या ज्ञानी भक्ताची लक्षणं काय आहे ते 13व्या श्लोकापासून पुढं भगवंताने अर्जुनाला सांगितलं आहे. माऊलींनी त्याच्यावरती काय काय ओव्या केलेल्या आहेत ते आपल्याला उद्यापासून आपण पाहू. उद्याला गोकुळाष्टमी असल्यामुळं गोकुळाष्टमीचा काही कार्यक्रम आपण थोडंसं इथं ते घेऊ आपण, हे का. आम्हासाठी अवतार मत्स्य करू आदी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. असं एखादा अभंग घेऊ एक, आणि त्याच्यावरती अवतार कार्य कशा प्रकारे झाले, काय काय नाही, त्याचं थोडंसं वर्णन उद्याला आपण घेऊ. उद्याला थोडंसं ज्ञानेश्वरीचे हे श्लोक उद्या मग पुन्हा आपल्याला ते घ्यायचंच आहे. रात्रीला मग सगळं कृष्णचरित्र जे आहे, ह्या कृष्णचरित्रावर आपल्याला मग आपण रात्रीचं जे प्रवचनं होतील ते कृष्णचरित्रावरती होतील. कृष्णाने केलेल्या लीला या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या.